अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंसाठी महत्त्वाचे अपडेट आले आहेत. काय अपडेट आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पहिल्यांदा तुम्ही माझं चॅनल बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करा. आपल्याला अंगणवाडीबद्दल कोणती डिटेल आले आहेत ते आपल्याला बघायचं आहे. चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया. अंगण ओपन करण्यासाठी आणि क्लोज करण्यासाठी जे परिपत्रक आलं आहेत, आपल्याला सकाळी किती वाजता अंगणवाडी ओपन करायचं, किती वाजता अंगणवाडी आपल्याला क्लोज करायचं आहे, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं. हे परिपत्रक आहे या जिल्ह्याचं. आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिलं होतं. नाशिक जिल्ह्याचं पाहिलं तर आपल्याला 7:30 ते 1:30 वाजेपर्यंत अंगणवाडी आपल्याला चालवायचं आहे. गडचिरोलीचं पाहिलं तर आपल्याला त्या ठिकाणी कमी वेळ देण्यात आले. आणखी आपल्याला दुसऱ्या जिल्ह्यात चंद्रपूर जिल्ह्याचं पाहिलं तर आपण त्या ठिकाणी सकाळी 7:30 ते 11:30पर्यंत त्यांची अंगणवाडी वेळ देण्यात आली आहे. बघा, महिला बालविकास विभागाकडून ज्या ठिकाणी जास्त टेम्परेचर असेल त्या ठिकाणी कमी वेळ असेल आणि ज्या ठिकाणी टेम्परेचर कमी असतील त्या ठिकाणी वेळापत्रकमध्ये थोडंफार चेंजेस असेल. आता आपण हा जो परिपत्रक बघतोय, हा परिपत्रक आपल्याला कोणत्या जिल्ह्याचा आहे, या ठिकाणी अगदी कमी वेळ देण्यात आले आहेत. तर हे कोणत्या जिल्ह्याचं वेळापत्रक आहे तेच डिटेलमध्ये आपल्याला बघायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया. तर बघा, या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल, जिल्हा परिषद अहिल्यानगर महिला व बाल कल्याण विभाग जिल्हा परिषद परिपत्रक अहिल्यानगर दिनांक 16/3/2024 हे परिपत्रक करण्यात आलं आहे. आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य यांच्याकडील पत्र क्रमांकानुसार 16/4/2024 नुसार हे परिपत्रक करण्यात आलं आहे. उपरोक्त विषयान्वये मागील काही दिवसापासून जिल्ह्यातील तापमानामध्ये वाढ होत आहे. वाढत्या उष्णतेच्या बालकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये याकरिता दिनांक 17/3/2024 17/3/2024 दिनांक 30/6/2024 पर्यंत एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या अंगणवाडी स्तरावरील कामकाजाची वेळ सकाळी 7:30 ते 11:30 पर्यंत बनवण्याबाबत निर्देश देण्यात येत आहेत. तसेच खालील बाबीचे पालन करण्यात यावे. तर बघा, कोणकोणते नियम व अटी आहेत ते आपल्याला पालन करावं लागणार आहेत. आणि काही जिल्ह्यामध्ये कमी वेळ, काही जिल्ह्यामध्ये जास्त वेळ, असं का? तर हे सर्व वारंवार सांगतोय तुम्हाला मी. त्या ठिकाणी टेम्परेचरनुसार देण्यात आलं आहे. तर अहिल्यानगरचं या ठिकाणी अगदी कमी वेळ देण्यात आले आहे. तर बघा, अहिल्यानगर या ठिकाणी आधी ग्रामीण क्षेत्र आणि शहरी भाग हे आपल्याला दोघं बघायचं आहे. तर वेळ बघा, एकात्मिक बालविकास सेवा योजना अंगणवाडी स्तरावरील कामकाजाची वेळ 7:30 ते 11:30 पर्यंत बनवण्याबाबत निर्देश देण्यात येत आहे. तसेच खालील बाबीचं पालन करण्यात यावे. कोणकोणते आपल्याला नियम व अटी या ठिकाणी पाळावं लागणार आहेत. पहिला नियम आहे, ग्रामीण आदिवासी क्षेत्रातील अंगणवाडी केंद्राची वेळ सकाळी 7:30 ते 11 पर्यंत चालवण्यात यावी, असं या ठिकाणी पहिल्या मध्ये म्हटलं आहे. तर कोणकोणते क्षेत्र आहे? ग्रामीण आदिवासी क्षेत्रातील अंगणवाडी केंद्राची वेळ ही 7:30 ते 11:30 पर्यंत देण्यात आले आहेत. दुसरा, अंगणवाडीतील बालकांना प्रत्यक्ष अंगणवाडीत बोलवणे व शालेय शिक्षण देणे व पूरक आहार देणे. सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत पूर्व शालेय शिक्षण देणे व पूरक आहार देणे हे काम करायचं आहे. तिसरा पॉईंट आहे, उन्हाळ्यात कुपोषणात वाढ होणार नाही यासाठी आवश्यक ती उपाययोजना करावी. हा तिसरा मुद्दा आहे. चौथा मुद्दा आहे, उन्हाळ्यात ठरवून दिलेल्या वेळातच अंगणवाडी कार्यरत राहील याची सर्वांनी नोंद घ्यावी. तर बघा, उन्हाळ्यामध्ये जी वेळ दिली आहे त्याच वेळेत तुम्हाला अंगणवाडी चालू करायचं, बंद करायचं आहे. अदरवाईज जास्त तुम्ही त्या ठिकाणी चालवू नका, कारण टेम्परेचर जास्त असतो. 5वा मुद्दा आहे, सकाळी 10 ते 11:30 या कालावधीत अंगणवाडी सेविका यांनी योजनेची नियमित कामे करण्यात यावी, असं या ठिकाणी म्हटलं आहे. उदाहरणार्थ, गृहभेट देणे, अंगणवाडीतील नोंदी घेणे, कालीन दस्तावेज अद्ययावत ठेवणे इत्यादी करावीत. वरील वेळापत्रकाप्रमाणे अंगणवाडी स्तरावरील कामकाज करण्याकरिता आपल्या अधीनस्थ सर्व अंगणवाडी परिवीक्षिका तसेच अंगणवाडी सेविका यांना सूचना निर्गमित करण्यात याव्या. दिनांक 1 जुलै 2026 पासून पुढे पूर्वीच्या वेळापत्रकाप्रमाणे कामकाज करण्यात यावे, असं या ठिकाणी म्हटलं आहे. संजय कदम, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषद अहिल्यानगर यांचे या परिपत्रकवरती सिग्नेचर आहेत. तर बघा, प्रतिसुद्धा देणे आयुक्त आणि मुख्य कार्याधिकारी हे सर्व या ठिकाणी त्यांचं मान्यता मिळाल्या आहेत. तर या पद्धतीने हे अहिल्यानगर जिल्ह्याचं आहे. जास्तीत जास्त आपल्या सेविका आणि मदतनीस ताईंना हा व्हिडिओ नक्की शेअर करा.
ज्यांना हे परिपत्रक मिळालं नसेल ते व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना ही माहिती मिळू शकते. धन्यवाद.